शांती ब्रह्मनाथ महाराजांनी स्वतःच्या जीवनात असणारे जे काही अनुक्रमण केलं ते अनुक्रमण आज आम्हा तुम्हाला करण्याची गरज आहे। स्वतःच्या जीवनात ते जगत असताना त्यांच्याकडे एक माता माऊली आली आणि ती माता माऊली विचारित होती की महाराज माझ्या मुलांना सांगा की याला गुळ खाऊ नका। परंतु ती माता माऊली महाराजांना वेळोवेळी विनंती केली, अनेकदा विनंती केली, पण महाराजांनी त्या ठिकाणी त्या माता माऊलीला म्हणले नाही, मी त्या मुलाला उपदेश करू शकत नाही। परंतु आजच्या युगात काय होतंय, लोकांना नुसता उपदेश करायचा, स्वतः मात्र हरिपाठाचं चिंतन नाही, काकड्याचं चिंतन नाही, कोणत्याही प्रकारचं काही कोणतं ज्ञान नाही। उठायचं सुटायचं आणि कीर्तन करायचं, भजन करायचं आणि स्टेटस मिळवायचं। ह्या जगात प्रसिद्धी मिळवली, एक गवळण जर गायली तर त्या गवळण गायल्याच्या नंतर प्रसिद्धी मिळते आणि लाखो रुपयाचं बजेट त्या ठिकाणी गोळा करण्याचं साधन ह्या महाराष्ट्रात सध्या चालू। परंतु नाथ महाराजांनी 15 दिवस वेळ घेतला आणि त्यानंतर त्या माता माऊलीला सांगितलं की स्वतः महाराजांनी त्यांच्या जीवनात गुळ खाण्याचं बंद केलं आणि तदनंतर असणार त्या मुलांना सांगितलं की हे बाळा तू गुळ खाऊ नको। परंतु नाथ महाराज होते, आज या युगात कुठे आहेत महाराज?